मंडळी, आज मी भारतातील प्रथम गाव माणा गाव जे चारधाममध्ये बद्रीनाथ धाम नंतर आहे त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन आली आहे. ही आहे सरस्वती नदी. ही तिथे इथून हिचा उगम होतो आणि इथेच ही लुप्त होते असा तिला शाप मिळालेला असतो. त्याच्या पुढे ती पाताळात जाते असे म्हणतात. जेव्हा पांडव महाभारताचे युद्ध करून आले होते तेव्हा ते ह्याच मार्गाने स्वर्गाकडे जायला निघाले होते आणि स्वर्गाकडे जायला निघाले असताना ह्याच रस्त्याने गेले होते. इथेच श्री गणेश यांनी व्यासमुनींनी सांगितलेले महाभारत लिहिले. हाच तो भीमपूल आहे जिथे भीमानी एक दगड टाकला द्रौपदी आणि इतर पांडवांना नदी पार करण्यासाठी. आणि नदी पार केल्यानंतर पाचही पांडव सदेह स्वर्गाकडे जायला निघालेले होते. तोच हा रस्ता आहे. त्याचे नाव आहे स्वर्गरोहिणी मार्ग. इथे आपल्याला 5 पांडवांचे पुतळे बघायला मिळतात आणि त्याच्याबरोबर एक कुत्रा देखील आहे. तर प्रत्यक्षदर्शी तो यम आहे. 5 पांडव जेव्हा स्वर्गाकडे जायला निघतात तेव्हा फक्त युधिष्ठिर हा एकमेव खरं बोलणारा असल्यामुळे सदेह पोचू शकतो. स्वर्गाच्या दारावर आल्यानंतर त्याला कुत्र्याला तिथेच थांबायला सांगून आत जायला सांगतात. परत बाहेर आल्यावर तो बघतो तर कुत्रा नाहीसा होतो. तेव्हा त्याला कळतं की तो यम आहे. बाकीचे जे पांडव आहेत ते दरवाजापर्यंत येण्याआधीच त्यांचा देह त्याग देतात. तर अशा रीतीने आपल्याला युधिष्ठिर, अर्जुन, नकुल, द्रौपदी, सहदेव बघायला मिळतात. या मार्गाच्या पुढे वसुंधरा ताल म्हणून एक आहे जिथे अशी मान्यता आहे की पापी लोकांच्या अंगावर ह्या तालीचे पाणी पडत नाही. अतिशय सुंदर आणि मनमोहक असे माणा प्रथम गाव आहे. सर्वांनी अवश्य पाहावे. धन्यवाद.